सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या बेदम मारहाणीत एक ज्येष्ठ टाळकरी, त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला, तर सून व 6 वर्षाची नात गंभीर जखमी झाल्या आहेत. मावळ तालुक्यातील सोमाटणे फाट्याजवळ धामणे या गावात मंगळवारी पहाटे 4च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. नथू विठोबा फाले वय 65 वर्ष, छबाबाई नथू फाले वय 60 वर्ष, अत्री नंदन तथा आबा नथू फाले वय 30 वर्ष अशी दरोडेखोरांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेत नथू फाले यांची सून तेजश्री वय 25 वर्ष व नात अंजली वय 6 वर्ष जखमी झाल्या आहेत. त्यापैकी तेजश्री या गंभीर जखमी असून अंजली किरकोळ जखमी आहे. डोक्यात टिकावाचे घाव घालून तिघांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. फाले यांचे घर गावापासून थोडे बाजूला शेतातील पडाळीवर आहे. दरोडा पडला तेव्हा एकूण 7 जण घरात होते. त्यापैकी अनुष्का व ईश्वरी या 2 लहान मुली सुखरूप बचावल्या. फाले यांच्या घरावर दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांनी धामणे गावातील 2-3 ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केल्याची माहिती देखील पुढे आली आहे. नथू फाले हे मावळ तालुक्यातील ज्येष्ठ टाळकरी होते. तालुक्यातील बहुतेक हरिनाम सप्ताहामध्ये त्यांचा सहभाग असायचा. ज्येष्ठ वारकरी असणारे हबप फाले मामा या नावाने ते सांप्रदायिक क्षेत्रात ओळखले जात. त्यांच्या कुटुंबावरील या हल्ल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षक मुकुट पाटील यांनी वृत्तास दुजोरा दिला आहे. रात्री 1 ते 2 वाजेच्या जवळपास धामणे गाव तळेगाव पोलीस स्टेशन येथील एक गाव आहे. इथे सकाळी असं इन्फॉर्मेशन मिळाली की रात्री 1 ते 2च्या दरम्यान काही चोरटे इथे आले होते. ते चोरट्याने इथे मारहाण करून काही दागिने वगैरे पडून गेले. त्यात जे जखमी होते त्यापैकी 3 इसम मरण पावलेले आहे. सध्या तपास सुरू आहे. सर, आतमध्ये काय काय हत्यार वगैरे सापडलेले आहेत का? काही हत्यार सापडलेले आहे. त्याच्या बाबतीत तिथे तपास सुरू आहे. किती होते, काय होते, काय आव्हान आहे? 3-4 चोरटे बाबतीत माहिती मिळालेली आहे. जवळपासचे गावामध्ये पण त्याने हेच प्रयत्न केलेले होते. सध्या तपास सुरू आहे. जास्त काही आपल्याला सर, गेल्या काही महिन्याभरात पोलीस ह्या 3 अनेक पण झालेले आहेत. कमी पडतो असं वाटतं. पोलीस विभागाच्या वतीने पूर्ण शर्यतीने प्रयत्न चालू आहे आणि मला वाटतं याच्या छडा लावण्याची लक्ष्यात पोलीस विभागाला